87 NPS न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे, सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे। आणि कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आणि कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शरद जोशी जिंदाबाद, शरद जोशी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शरद जोशी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। दंकल प्रस्तावाची दंकल प्रस्तावाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, दंकल प्रस्तावाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। आज या ठिकाणी जी युगात्मा शरद जोशी साहेब यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये श्रीकांत तराळ यांनी अतिशय मोलाची माहिती दिली आणि त्याच्यामध्ये दंगल प्रस्ताव का, गॅट करार का, शरद जोशीनं जो गॅट करार दंगल प्रस्ताव जो ह्या मी आमच्या संघटनेची शक्ल झाली, प्रत्येकाने वेगवेगळे दुकानं मांडले आणि ते दुकान मांडल्यामुळं आज शेतकऱ्याच्या त्या दंगल प्रस्तावाची अंमलबजावणी न झाल्यामुळं आज शेतकरी कंगाल कर्जबाजारी झालेला आहे। शेतकऱ्याला बोलता नाईलाज असतो, त्याची अशी वेळ आली तर तो खेडं सोडून शहरात आला। शहरामध्ये छोटे मोठे उद्योगधंदे काढले आणि उद्योगधंदे काढल्यामुळं देशात कोरोना लॉकडाऊन आदरणीय शरद जोशीने आम्हाला कर्ज करार शिकवला, म्हणजे कर्ज देणे आणि कर्ज फेडून गेले त्याच्यामध्ये मध्यस्थी सरकारची आहे आणि सरकारने जबाबदारी घेऊन या शेतकऱ्याचं कर्ज भरलं पाहिजे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे। या मागणीसाठी तराळ साहेबांनी या ठिकाणी आम्हाला मोलाची माहिती दिली, त्यांचं मनापासून शेतकरी संघटने अमरावतीहून आलोय होता नाशिकला की थोडा जोरात बोला। शेतकरी संघटनेच्या या सर्व काळामध्ये 80 पासून सुरू झालेल्या आंदोलनात नाशिक सगळ्यात समोर होतं आणि लाखो शेतकऱ्यांच्या सहभागाने शरद जोशींनी जेव्हा गॅट प्रस्ताव आला भारतामध्ये तेव्हा त्याचं स्वागत केलं आणि त्या स्वागतानंतर त्यांना जेव्हा मदत पाहिजे होती BJPला तेव्हा त्यांनी दिली आणि टास्क फोर्स जो गॅट कराराच्या आधारावर कृषी क्षेत्रात काय केलं पाहिजे याच्यासाठी त्या टास्क फोर्सचा रिपोर्ट त्यांना द्यायचा होता। तो रिपोर्ट त्यांनी अटल बिहारी वाजपेयींनी नाकारला, त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला। पण इतक्या वर्षात शरद जोशींना युगात्मा म्हणणारे त्यांचे सहकारी जे मोठ्याने बोलतात किंवा प्रणित शेतकरी संघटना जी आहे त्यांनी अजूनपर्यंत टास्क फोर्स या विषयावर आज जग 165 देशांमध्ये गॅट करार लागू असल्यामुळे आपण अंडर द अम्ब्रेला त्याच्या छत्रीखाली आहोत WTOच्या आणि अमेरिका WTOच्या भरोशावर टेरिफचं वावर करते। गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट फॉर ट्रेड अँड टेरिफ आहे आणि टेरिफचं संतुलन राहिलं पाहिजे, दादागिरी कोणी करू नये याच्यासाठी गॅटचा करार महत्त्वाचा असताना ते होताना दिसत नाही। अशा वेळी शरद जोशींची त्यांच्याच जयंतीला मी मुद्दाम नाशिकला येऊन त्यांनी टास्क फोर्स जे लपवलं यांनी BJP आणि BJP प्रणित शेतकरी संघटनेनी ते उघड करण्यासाठी मुद्दाम तुमच्या शहरात आलो आणि या पुण्यभूमीमध्ये शरद जोशींनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन जगासमोर मांडलं जावं ही अपेक्षा माझी आहे। धन्यवाद।